आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार एवढं मात्र नक्की आहे। गेल्या 4 महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र दिसून आले। मनसे आणि शिवसेना नेते म्हणतायत प्रत्येक गोष्टीत आता राजकारण बघायची गरज नाहीये, दोन बंधू एकत्र येणार आणि अशा भेटीगाठी तर अजून होतच राहणार आहे। कुटुंब म्हणून सगळे हेवे दावे विसरून आता दोन्ही बंधू एकत्र आलेत, त्यामुळे प्रत्येक गोष्टीला राजकारणाच्या तराजूत तोलू नका। याच दरम्यान आज पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे भाऊबीज सणानिमित्त बहिणीच्या घरी गेले होते। दोघेही त्यांच्या चुलत बहीण जयजयवंतीच्या घरी भाऊबीजेसाठी गेले आणि त्यानिमित्ताने ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र आपल्याला पाहायला मिळालं। गेल्या 4 महिन्यात ही ठाकरे बंधूंची आजची 10वी बैठक आहे। माध्यमेतर एकूण कधी कधी भेट झालेत, पुन्हा सगळ्या जेवढी भेटी झाल्यात त्या सगळ्या सांगतायत। म्हणजे जे 5 जुलैला बहुतेक जुलै महिन्यामध्ये ते एकत्र आलेले, त्यापासूनचे आतापर्यंत 10 भेटी कोणकोणत्या झाल्या ते सगळे सांगतायत। काही दिवसांपूर्वी दीपोत्सव निमित्ताने राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाचे आमंत्रण दिलं होतं। जिकडे राज ठाकरे नेहमी स्वतः दीपोत्सव करायचे, स्वतः एकटे दीपोत्सव करायचे, मनसेचा तो दीपोत्सव आहे, तिकडे उद्धव ठाकरेंची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती। आता दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, त्यामुळेच आता ठाकरे बंधूंच्या युतीची औपचारिक घोषणा फक्त बाकी असल्याचं म्हटलं जातं। आता ही घोषणा कधी होणार हेच पाहावे लागेल। या सगळ्या घडणाऱ्या घटनांवर विरोधकांच्या देखील नजरा आहेत। त्यात सत्ताधारी पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ म्हणतात, आपल्या सर्वांचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे देवाभाऊंना स्वर्गातून आशीर्वादच देत असतील। तुमच्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी का असेना, राजकारणासाठी का असेना, पण हे दोन बंधू जे आहेत, ठाकरे बंधू जे आहेत, ते एकत्र आलेले आहेत असं चित्रा वाघ म्हणतात। पुढे ते असे देखील म्हणतात की ठाकरेंच्या बहिणींनी देवाभाऊंचे आभार मानले पाहिजेत, कारण इतके वर्षे ज्या बहिणी आपल्या भावांचे अभिष्ट चिंतन करण्यापासून वंचित होत्या, त्या बहिणी आज शिवतीर्थवर एकत्र आलेत। हे सगळं चित्रा वाघ यांनी त्यांची प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे की बहिणींनी आता देवाभाऊंचे आभार मानले पाहिजे। याशिवाय काल आम्ही काँग्रेसला नक्की 2 भाऊ का नको आहेत, उद्धव ठाकरे का नको आहेत, राज ठाकरे का नको आहेत, यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा। त्या व्हिडिओमध्ये राज ठाकरे काय, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत देखील आघाडी करून लढणार नाही असं काँग्रेस नेते जगताप यांनी म्हटलं असल्याचं आपण सांगितलं। त्यांचं काय कारण आहे हे देखील सांगितलं। शिवाय काँग्रेसच्या इतर काही नेत्यांनी देखील राज ठाकरेंना विरोध केलेला आहे असं म्हटलं जात आहे। काँग्रेसच्या या भूमिकेवरून मग ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला देखील मग टोला लगावला। आज जसं भाई जगताप यांनी काल वक्तव्य केलं, मग राऊतांनी देखील त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। राऊत म्हणाले, आम्हाला काँग्रेसचा पंतप्रधान करायचा होता पण होऊ शकलं नाही, त्यांनी हा टोला लगावला। सोबत आम्हाला काय बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्याशी बोलू। या 4 प्रमुख लोकांशी या विषयावर अद्याप काही चर्चा देखील झालेली नसल्याचं राऊतांनी सांगितलं। त्यावर उगाच मग अकांड तांडव करण्याचा एक अर्थ नाहीये असं देखील म्हणत राऊतांनी भाई जगताप यांच्यावरती टीका केलेली आहे, त्यांना जगताप यांना गप्प केलेला आहे। या सगळ्यात माध्यमांमधून दावे होत आहेत की दिवाळीनंतर याच युतीबाबत मोठा धमाका होऊ शकतो। ठाण्यात अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत, त्यांनी 2 बंधू अधिक शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत येणार असल्याचं वक्तव्य केलेलं आहे। म्हणजे 2 बंधू फक्त ठाण्यात नाही दिसणार, तर अजून एक भिडू जो आहे, एक दुसरा मोठा पक्ष जो आहे, तो सोबत ठाण्यामध्ये लढणार असल्याचं अविनाश जाधव यांनी, मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलेलं आहे। आणि ते असे देखील म्हणतायत की आम्ही तिघे सोबत येऊन 75 जागा पार करू, म्हणजे मॅजिक फिगर जी आहे ठाण्याची ती पार करू असं ते म्हणतायत। मुंबईमध्ये देखील फक्त 2 भाऊ एकत्र येणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेणार, मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील असाच फॉर्म्युला असणार का, हे देखील पाहण्यासारखं असेल। तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांना मुंबईत एकत्र घेतलं पाहिजे का, त्यांच्या पक्षाला एकत्र घेतलं पाहिजे का 2 बंधूंनी?
काँग्रेसने तर जवळपास मुंबईमध्ये स्वबळाचा नारा दिलेलाच आहे. याचा फायदा काय होऊ शकतो वेगळा, तुमचं मत तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.